गुड मॉर्निंग गाईज. तर आपल्याला माहीत असेल आपण आहे काश्मीरला वैष्णवी देवी. इथे आपला 8 दिवसाचा टूर आहे. तर आता आम्ही सकाळी आमची चाललो आहे वैष्णवी देवीला आणि आपल्या सगळ्यांच्या आंघोळी सगळी तयारी झाली आहे आणि आता निघायची वाट आहे. तर सगळे मित्र दुसऱ्या रूममध्ये आहे आणि आता आपण जाऊया. तर ही आहे आपली रूम जिथे आपण रात्री थांबलो होतो. एक बीट इथे आहे, एक बीट इथे आहे आणि आता आपण निघूया बाकी समोरच्या रूममध्ये. आता आपण चाललो आता भवनमध्ये चाललो आहे आणि आमचे बॅग पॅक झाले आहे आणि हा संकेत. बाकी सगळे मित्र इकडे आहेत. हे बघा तर आता मी आलो हॉटेलच्या टेरेसवर आणि समोर बघा हे आहे वैष्णवी देवी मंदिरचं पहाड आणि आपण इथे जाणार आहोत. आणि आता आम्ही हॉटेलमधून चेकआउट करत आहोत आणि हॉटेलकडूनच गाडी आहे जे आम्हाला वैष्णवी देवी नेऊन सोडणार. तर चला जाऊया. चला हा गौरव. तर हे आपली गाडी आली आहे ओमनी. तर इच्छाच बसून आपण जाऊ वैष्णवी. ऑटोची सवारी 20 रुपये आहे आणि त्याला आम्ही पायी जाऊन राहिलो कारण की जास्त पाहायला पण भेटते आणि रोजची एक्सरसाइज पण होते. तर त्याला जाऊया. तो वैष्णवी देवीचं मंदिर 17 किलोमीटर आहे आणि वरती जातपर्यंत आपल्याला रात्र होऊ शकते. तरी असं आहे. तर चला जाऊया. और से बोलो जय माता दी. सारे बोलो जय माता दी. मंदिर आहे आणि आम्ही इथे लाईन मध्ये लागलो आहोत. हे समोर पासून लाईन लागली आहे. तर चला जवळ नाव आणि मंदिराचे इथे काम चालू आहे. तर कसं वाटत आहे विपुल तुला? खूप छान वाटत आहे इकडे मला. आणि बस एवढंच ठीक आहे. तर चला. तर मित्रांनो इथं बॅग स्कॅन चेकिंग होऊन राहिली आणि याच्यानंतर आपलं यात्रा कार्ड इथे चेक केल्या जाईल आणि समोर पाठवलं जाईल. तर चला चेकिंग झाली आहे बघा. तर चला जाऊया समोर आणखी. आणि हे बघा पिण्याचं पाणी आणि समोर बघा घोड्याची सवारी आहे. इथे घोड्यावर बसवतात. इथे घोड्यावर बसवतात आणि वरती घेऊन जातात. तर आपल्याला घोड्याची काही गरज नाही, आपण जाऊ शकतो. आपल्या अंदर खूप स्टॅमिना आहे. इथे खूप सारे घोडे आहे बघा. आणि चला आणि हे बघा आपण इथे आलो आणि इथचा व्ह्यू बघा. हे बघा किती क्लीन पाणी आहे. हर हर महादेव. तर आम्ही इथं थांबलो आणि एका घोडीवाल्याला आम्ही विचारलं की किती रुपये घेता बा. तर 850 रुपये घेताय वरती चढायची फक्त. मी वापस यायचे आणखी 850. असं आहे. तर आता आम्ही पायी जाणार आहोत. बघा समोरचा व्ह्यू. तर गाईस बघा किती चोळ आहे.
आम्ही फळं खासाठी थांबलो आणि हे बघा फळाचं दुकान. आता घेऊया मग खाऊया त्याला. ठीक आहे, आमचे फळं खाऊन झाले आहे आणि आता चाललो आम्ही. आणि आता ऊन पण आहे ते बघा. काय सेल्फी पॉइंट आणि हे समोर कटरा शहर. खूप छान व्ह्यू आहे बघा. तर आणि पहाड पहा. आणि इथचे बंदर बघा. लाल बंदर, लाल टोट्या बंदर. तर इथून दोन रस्ते आहे. एक रस्ता आहे सीधा आणि हा पायऱ्याचा रस्ता आहे. तर आता आम्ही पायऱ्याने जाणार आहोत. त्याला पायऱ्याने जाऊया. सीध्या रस्त्यानं आलो पण थकलो नाही. पण आता पायरी आम्ही 150 पायऱ्या चढल्यावरती आणि तो थकलो आहे आणि बसलो तर रेस्ट घेतला थोडासा. तर चला जाऊया. इच्छे बंदर कसे आहे. बंदर में तो बंदरिया में एक बंदर एक बंदर. बहादूर आहे. दे इकडे एक दे वापस दे. आता दुपारचे 12 वाजले आहे आणि आम्ही अर्ध्यापेक्षा अर्धा आलो आहोत. चला जाऊया. तर काही आमघरमध्ये जेवण केलं आणि जेवण खूप छान होतं. मी जेवण फ्री होतं. तर आम्ही इथे बसल्यावर रेस्ट केलाय थोडासा आणि नंतर थोड्या वेळ निघू. तर चला आता या गुफातून आपण आतमध्ये जाऊया. तर हे बघा गुफामध्ये आपण एंटर करूया. चला. आर्टिफिशियल गुफा आहे. तर फायनली आपण मंदिरात जाऊन पोहोचलो आणि हे बघा मंदिर. आणि इथं उडण खटोला पण आहे तिथून वरती जाण्यासाठी. आणि वरती हेलिपॅड स्टेशन आहे. आणि चला हे बघा मंदिर. तर गाईज आपण मोबाईल आणि पॉकेट वॉलेट इलेक्ट्रिक जे पण वस्तू आहे ते लॉकरमध्ये ठेवायला सांगितली आहे. आणि मोबाईल तिथे अलाउड नाही. आणि मंदिराचा अंदरचा ब्लॉक आपला होऊ शकत नाही. तर बाहेर रोज करावं लागेल. तर आता इथे 5 वाजले आहेत. तर आणखी किती वेळ लागणार बघूया. चला. तर गाईज फायनली आपलं दर्शन झालं आहे. आणि हे बघा मंदिर. तुम्ही पण दर्शन करून घ्या. तर आता आम्ही भैरव बाबा मंदिरमध्ये चाललो आणि त्याला पाहूया. चला. दर्शन चांगल्याने झालेले आहे. काहीची दिक्कत आली नाही. आता इथून आम्ही भैरव बाबाच्या मंदिरात जाणार आहे. दिवसाचे तर आता अर्धा टाईम झाला आहे हे. आणि जर आपल्याला अर्धा घंटा वेळ झाला असेल तर असता तर इथं लाईनमध्ये लागावं लागलं असतं. आणि 2 घंटे दर्शन लेट झालं असतं. तर चांगलं झालं लवकर दर्शन झालं. तर काही आम्ही निघालो आहोत भैरव बाबा दर्शनाला. आणि इथून 2 किलोमीटर आहे. तर चला जाऊया. रात्र झाली आणि इथं बघा रात्र झाली आहे आपल्याला. आधी रात्रीचे 7:30 वाजले आहे. तर चला बघूया. आणखी दर्शन पूर्ण व्हायचे आहे आणि जेवण पण व्हायचं आहे. तर दर्शन झाल्यावर जेवण करूया. तर चला. तर आम्ही आलो भैरव बाबाचे दर्शन करायला आणि लाईन पण लागलो बघा. लाईन खूप मोठी आहे आणि इथे मोबाईल अलाउड आहे का नाही माहीत नाही. पण आता समोर भेटूया. ते आहे. आणि इथे समोर लंगर पण आहे. तिथे जेवणाचं भेटणार. तर चला पाहू. गाईज भैरव बाबाचं आपलं दर्शन झालं आहे. आणि इथे बघा
अंगारा घेण्यासाठी लोकांची गर्दी आहे. ते अंगारा मिळून राहिला आहे. आणि आता आपण लंगरमध्ये जाऊ जेवण करायला. तर चला जाऊया. तर गाईज आम्ही लंगरमध्ये जात आहोत. तर बघा हे आहे इकडे लंगर. आपण आलो आहे लंगरमध्ये. बघा हे लंगरमध्ये जेवण चालू आहे. आणि आता आपण घेऊन या. तर ये पाच जेवण देण्याची पद्धत चांगलं आहे. जेवण आलं आहे लंगरमध्ये. ते मोठची डाळ आणि भात आहे. तर चला आपलं जेवण झालं आहे आणि आता चाललो खालती. तर बघा हे आहे लंगर. तर चला. तर गाईज आपण या स्पॉटवर थांबलो. बघा इथे लोक थांबले आणि समोरच आरती चालू आहे. बघा भैरव बाबा इथे आरती चालू आहे. लाईव्ह स्क्रीन रेकॉर्डिंग. आणि भैरव बाबाचं मंदिर इथे आहे. दर्शन करून घ्या. ठीक आहे. तर गाईज आम्ही काळभैरव मंदिरमधून इथे खाली आलो आहे. या ठिकाणी भगवती भवन आणि इथे झोपायची सोय केली आहे. बघा इथे ब्लँकेट पांघरण्यासाठी प्रोव्हाइड केले जाते आणि ते पण फ्रीमध्ये. आणि ते ब्लँकेटसाठी काही प्रोसेस आहे ते करावी लागते आणि ते फ्रीमध्ये असते. तर आम्ही पण आणली आहे. बघा आणि आम्ही 30 ब्लँकेट आणली आहे आणि ते पण फ्रीमध्ये. तर आता झोपूया. कसं वाटतंय? थंडी लागत आहे. आणि आपण 2 ब्लँकेट झोपत आहोत. एकावर एक 2 ब्लँकेट घेतले आम्ही. आणि हातातले 2 ब्लँकेट आम्ही खाली. हे बघा एक वेळा वरतून तुम्हाला दाखवतो. एवढं सारं आहे. तर चला बघूया. तर आजचा ब्लॉग इथेच खतम करूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर. सी यू सून. बाय बाय. तर सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा. चला.